प्रांत कार्यालय परिसर आठवड्याच्या शेवटी सुन्न। इचलकरंजी प्रांत कार्यालयात गेल्या महिन्याभरापासून निवडणुकीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत होती। निवडणुकीच्या कामामुळे नागरिकांची वर्दळ वाढली होती। तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी झाल्यानंतर सोमवारपासून दैनंदिन कामकाजासाठी ही नागरिकांची मोठी गर्दी दिसून येत होती। विविध कारणांनी नागरिक प्रांत कार्यालयात येत होते आणि यामुळे इचलकरंजीतील या कार्यालयात खूपच हालचाली होती। मात्र आज शुक्रवारी येथे संपूर्ण परिसर शुकशुकाट असल्याचं दिसून आलं। आठवड्याच्या सुरुवातीला विविध कागदपत्रे, अर्ज आणि कामकाजासाठी नागरिकांची वर्दळ अधिक होती। सर्वसाधारण नागरिकांकडून भटकंती, कागदपत्रांच्या सत्यापनाची प्रक्रिया आणि इतर सरकारी कामे संपवण्यासाठी येथील प्रांत कार्यालयात मोठी वर्दळ होऊ लागली होती। काही लोकांच्या कामाचा प्रलंब झाल्याने त्यांना प्रांत कार्यालयाच्या बाहेर वाट पाहता पाहता काही तासांची प्रतीक्षा करावी लागत होती। आज शुक्रवारी आठवड्याच्या शेवटी या ठिकाणी एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं। प्रांत कार्यालय परिसरात सुन्न दिसून आलं। प्रशासनातील कर्मचारीच फक्त तेथे दिसत होते। नागरिकांची संख्या अतिशय कमी झाली होती। हे लक्षात घेतल्यास निवडणुकीच्या कामामुळे काही प्रमाणात झालेली असलेली गर्दी आता निवळली होती। त्यानंतर कार्यालयातील कामे सुरळीतपणे पार पाडत असल्याचं दिसून आलं। आठवड्याच्या शेवटी असलेल्या शांतीच्या तुलनेत सुरुवातीच्या काळातील गर्दी आणि गडबड यामुळे एक वेगळाच अनुभव नागरिकांना मिळाला। प्रशासनाच्या कार्यपद्धतीने कागदपत्रांची तपासणी, अर्ज सादर करणे आणि इतर दैनंदिन कामे सुरळीत केली जात आहेत, ज्यामुळे परिसर पुन्हा शांत आणि व्यवस्थित दिसू लागला आहे। महानकर न्यूजसाठी विकास लवाटे, इचलकरंजी। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।